तुम्हा सर्वांना तर माहीत आहे आपल्या चॅनलवर पावसाळा स्पेशल खमंग सिरीज सुरू आहे। तर त्याच्यामधलाच हा एक भाग आहे। आजची आपली रेसिपी आहे 5 नंबरची। आज मी बनवलेलं आहे आमसुलाचं कडं। तुम्ही आमसुलाचं सार खूप वेळेस खाल्लं असेल, पण आमसुलाचं कडं खूप भारी होतं आणि पावसाळ्यामध्ये तर आवर्जून प्यावं। याने पावसाळ्यामध्ये होणारे आजार जसं की सर्दी, खोकला, ताप याच्यामध्ये हे जर तुम्ही कडं गरम गरम पेलात ना, माणसाला खूप पटकन बरं वाटतं आणि सर्दी खोकला तर अगदी लवकरच बरा होतो। एवढं भारी हे कडं लागतं ना, विचारूच नका। एकदा बनवलं ना, नंतर नक्कीच बनवणार। झटपट बी बनवून तयार होतं आणि टेस्ट याची अप्रतिम येते आणि पावसाळ्यामध्ये हे कडं पिण्याची मजाच काही वेगळी असते। तुम्हीही तुमच्या घरी नक्की ट्राय करा। नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते। चला मग रेसिपीला सुरू करूया। इथं 7-8 आमसूल पाण्यामध्ये 10 मिनिट भिजून घेतले। नंतरून इथं मी घेतलं आहे मिरे, सोबतच मी इथं घेतलं आहे लसूण, अद्रक। मिरे, लसूण, अद्रक उकळामध्ये छान आबडधोबड कुटून घ्यायची आणि एक लवंग ही घालायची। या पेस्टनीच या कड्याला टेस्ट खूप भारी येते। तर मिरे, अद्रक, लसूण आणि लवंग ह्या गोष्टी आपल्याला आवर्जून कड्यामध्ये घालायच्या आहेत। अशा पद्धतीने कुटून लवंग फक्त एक घालायची, मिरे 4-5 घालायचे। आता कढईमध्ये आपल्याला बटर घालून घ्यायचं आहे। बटर सोबतच आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे, कारण बटर एकटं लगेच जळायला सुरुवात होते। उगं थोडं काहीतरी तेल घालायचं आहे आणि ना हे कडं बनवायला बटरचा वापर करा किंवा डायरेक्ट तुपाचा वापर करा, खूप भारी टेस्ट येते। तर इथं बटर तेल गरम झाल्यानंतर चिमूट भरून जिरे घातले, जी पेस्ट आपण कुटून घेतली होती ती घातली, सोबतच थोडीशी अर्धा इंचीला कमी दालचिनीचा तुकडा घालून घेतला। नंतरून आपण जे आमसूल भिजू घातलेलं होतं ते आमसूल इथं भिजत पाण्यामध्ये घालून घेतलं। आता तुम्हाला खूप जास्त आंबट करायचं नसेल तर याच्यासोबत आमसूल नाही घातलं तरी आमसूल काढून बाजूला ठेवून दिलं तरी चालतं, नुसतं पाणी घातलं तरी चालतं। पण मी आमसूल ही याच्यामध्ये घालून घेतले, उकळल्यानंतर बाजूला काढल। सोबतच याच्यात आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि याच्यामध्ये गूळ जो आहे तो आवर्जून घालायचा आहे। गुळानेच याची टेस्ट जी आहे ती खूप भारी येते। आमसूल आंबट असतं आणि आंबट पण ॲव्हरेज करण्यासाठी त्याच्यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे। तर इथं काळा गूळ घातला आहे, ऑर्गॅनिक गूळ घातलेला आहे। मस्त गूळ घालून घेतला, चवीनुसार मीठ घातलं आणि आता हे जे कडण आहे ते छान खळखळ खळखळ 5 मिनिट उकळून घ्यायचं। कडण उकळल्यानंतर आपल्याला गरम गरम हे कडण प्यायला घ्यायचं आहे आणि पावसाळ्यामध्ये हे कडं तुम्ही नक्की बनवून प्या। एकदा का बनवलं ना तर बाकी कडं बनवून पिण्याची गोष्टच तुम्ही विसरून जाणार। एवढं भारी हे कडं प्यायला लागतं। याच पद्धतीने वेगवेगळ्या कढ्याच्या देखील रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि तुमच्या घरी असं या पावसाळी कडं नक्की बनवून प्या। परत भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत नमस्कार।